मोहोळ तालुक्यातील मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणाऱ्या उमेश पाटील यांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली असून या धाडसी नेत्याच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनपर हा विशेष आढावा। नावात काय असतं असं अनेक वेळा म्हटलं जातं, पण नावातच खूप काही असतं असं उमेश पाटील यांच्या नावाचा उल्लेख करताच म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रवक्ते म्हणून राज्यभरात अल्पावधीतच ठसा उमटवताना आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीची झलक त्यांनी सर्वांना दाखवून दिली। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेडच्या या सुपुत्रानं सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचं दिग्गजांचं लक्ष वेधून घेतलं, ते आपल्या निडर धाडसी वृत्तीनं आणि कृतीनं। जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी जनसेवेवर खास भर देताना शासनाच्या लोककल्याणकारी योजना या खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून या योजनांचा मूळ उद्देश मूळ हेतू सफल करण्याचा प्रयत्न केला, जो सर्वसामान्य जनतेला भावणारा ठरला। उमेश पाटील खऱ्या अर्थानं चर्चेत राहिले ते अनगरकर अर्थात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्यानं आणि एकाच पक्षात राहून त्यांना ठाम विरोध करण्याची सतत धाडसी भूमिका घेतल्यानं। खरं तर मोहोळ तालुका म्हणजेच राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ तालुका हे समीकरण उभ्या महाराष्ट्राला परिचित। राजन पाटील यांना विरोध करण्याची भूमिका ही विरोधक देखील खूपच विचारांती घेत, सहसा हे धाडस कुणी करत नसत। मात्र उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील मतभेद हे उभ्या तालुक्यानंच नव्हे तर उभ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं पाहिले। अगदी टोकाचे मतभेद आणि मनभेद दोन्ही पाटलांमध्ये सातत्यानं दिसून आले। उमेश पाटील यांच्या भूमिकेमुळं अनेक वेळा माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे समर्थक हे नाराज झाले। त्यांनी आपली नाराजी ही ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार असतील अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्यासमोर सातत्यानं उघडपणे व्यक्त देखील केली, पण या दोघांमधील मतभेद हे वाढतच गेले। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडून वातावरण चांगलंच ढवळून निघालं। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्रित आले। यात उमेश पाटील यांनी देखील स्पष्टपणे भूमिका घेत अनगर अप्पर तहसील कार्यालयाला विरोध दर्शवला। ठामपणे ते या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी जाहीरपणे टीका देखील केली। तसंच या निर्णयाला कडाडून विरोध केला। मोहोळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना निवडून आणण्यात उमेश पाटील यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा ठरला। अजित पवार गटातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन उमेश पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आणि बेरजेचं राजकारण करत सर्वांना एकत्रित घेऊन चक्क राजू खरे यांना निवडून आणलं। हे वाटतं तितकं सोपं आणि सहज नव्हतं। मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं। राजन पाटील यांचं मोहोळसह राज्याच्या राजकारणातील एकूणच वजन, त्यांचा दबदबा, त्यांचा अनुभव, त्यांची प्रचंड ताकद पाहता त्यांना आव्हान देणं तर दूरच, पण तसा विचार देखील मनात आणणं हे देखील एक आव्हानच होतं। पण संकट आणि आव्हानं यांना संधी समजून त्यांना तितक्याच धाडसानं सामोरं जाण्याची धमक बाळगणाऱ्या उमेश पाटील यांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राजू खरे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। पुन्हा ते स्वगृही अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले। यावरूनही राजकीय वादंग उठलं आणि पुन्हा एकदा मोहोळचं वातावरण तापलं। ते अगदी बैलगाडीखालील कुत्रा ते वाघ इथपर्यंत गेलं। परंतु मोडेन पण वाकणार नाही ही भूमिका घेतलेल्या उमेश पाटील यांनी आपणच कसे वाघ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला। मोहोळ तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात आयर्न मॅन म्हणून आपली वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या उमेश पाटील यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यात देखील आपला स्वतंत्र ठसा उमटवताना अभ्यासपूर्ण आणि तितक्याच आक्रमकतेनं अनेक वेळा पक्षाची बाजू अथवा भूमिका मांडताना ते तितकेच धाडसी आणि निडर दिसले। प्रचंड आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, निडरपणा
यामुळं ते आज सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत। उमेश पाटील यांना जनतेची मिळत असलेली साथ, जनतेप्रती असलेली त्यांची तळमळ, अभ्यासूपणा, वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घट्ट संबंध, त्यांच्या जवळचे आणि विश्वासातले म्हणून असलेली ओळख या पार्श्वभूमीवर मोहोळच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि राज्यातील भविष्यातील एक वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असून मोहोळ तालुक्याचा विकास हाच ध्यास घेऊन प्रत्येकाला बरोबरीनं घेऊन सकारात्मक आणि बेरजेचं राजकारण करून जे पटलं त्यासाठी मनापासून साथ देऊन, जे पटलं नाही त्या विरोधात उघडपणे भूमिका घेत आणि त्यासाठी परिणामांची पर्वा न करता पुढं पाऊल टाकणारे उमेश पाटील आज खऱ्या अर्थानं ताकदीचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे। वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। त्यांच्या हातून लोककल्याणाचं कार्य अखंडपणे घडत राहो हीच मनापासून सदिच्छा।